चिमुकलीवर ॲसिड हल्ल्यानंतर संगमनेरकर रस्त्यावर संगमनेरमध्ये चिमुकलीवर ॲसिड हल्ला झाल्याची हृदयद्रावक आणि संतापजनक घटना घडली आहे। या अमानुष कृत्याच्या निषेधार्थ आज संगमनेरमधील तळेगाव फाटा वडगाव पाणी येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी हजारो संगमनेरकर उपस्थित राहून या घटनेचा जाहीर आणि तीव्र निषेध नोंदवण्यात आला। शाळेतून घरी परतणाऱ्या केवळ 13 वर्षीय मुलीवर असा भ्याड आणि निर्दयी हल्ला होणं हे केवळ निंदनीय नव्हे तर विकृतीचं दर्शन असल्याचं आणि लक्षण असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलेलं आहे। या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावलं उचलणं अत्यावश्यक असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे। या महाराष्ट्रामध्ये आपल्या संगमनेरमध्ये अशी निंदनीय घटना काल केली असली ती मुलीवरती ॲसिडचा हल्ला झाल्याचं मान्य केलं। सरकारने गटाचे आहेत कसे आहेत हे खऱ्या अर्थानं पाहणं आवश्यक नाही आहे। त्यांना बोलला झाला, इथे ऍसिड फेकलं गेलं आहे, कुठेतरी मुली असुरक्षित झाल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये तालुका असो किंवा जिल्हा असो किंवा महाराष्ट्र असो, ह्या मुलींवरती कुठे ना कुठे आपण वारंवार हल्ले होतात बघत आहोत। कुठे रेप केस होत आहेत, कुठे ॲसिड हल्ले, कुठे चाकूने हल्ले, अतिशय वाईट अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये उद्भवलेली आहे। मला एवढंच सांगायचं आहे की शासनाला कठोर कायदे असे केले पाहिजे की मुलींवरती हल्ले झाले। आता ही जी घटना आहे यातील दोषी अजूनही सापडलेला नाही आहे, कुठेतरी पोलीस निष्प्रभ करतायत या सगळ्या। तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये म्हणजे कायम असमत राहिलेलं आहे की पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे। तिथे कोणाला काही इन्फॉर्मेशन असेल त्यांनी पोलिसांपर्यंत पोहोचवली पाहिजे। त्याच्यामध्ये कोणत्या गटाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या समाजाचा, ह्या सगळ्या गोष्टी न विचार करता पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतायत, पण अजून त्यांना काही रिझल्ट भेटलेला नाही। मला म्हणजे वाईट ह्याचं वाटतं की जे CCTV होते ते काही ठिकाणी बंद आहेत, काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी लागले नाही। तर मला शाळेच्या परिसरामध्ये म्हणजे मला खरंच सरकारला विनंती करायची आहे की त्यांनी मुलींच्या सुरक्षेसाठी काय त्यांना फंड वाढवता येईल त्यांनी तो वाढवला पाहिजे। शाळेच्या ठिकाणी, हायवेवरती, चौकांमध्ये CCTV कॅमेराज जे आहेत ते लागलेच पाहिजे। आणि खरंच म्हणजे मुलींची सुरक्षा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा अशा विकृत पुरुषांची किंवा मनुष्यांची जी मानसिकता आहे ना ती तपासून